तोच नंबर आहे जो मी उचलला होता. माझा आवाज ऐकून कोणी बोललं नाही आणि युवी बोलला तर लगेच भेटायला बोलवलं. कोणी मुलगी असेल का? गॉड, मी केदारबद्दल एवढं बोलले आणि इथे माझं युवी. नाही नाही निशी, युवी असं कधीही काहीही करणार नाही. पण मम्मा म्हणाली आजकाल कोणाचा काही भरोसा नसतो. खरंच कोणी मुलगी असेल तर? नाही नाही, मी माझ्या आणि युवीच्या मध्ये कोणालाही येऊ देणार नाही. उद्या हे नक्की कोण होतं ते बघायलाच हवं. जी व्यक्ती आपल्या नात्यामध्ये आपली चूक मान्य करून आपल्या इगो मध्ये आणत नाही तो ग्रीन फ्लॅग झाला. आणि मग ग्रीन फॉरेस्ट म्हणजे ज्याच्याकडे भरपूर ग्रीन फ्लॅग्स आहेत असा मुलगा. केड्याच्या चांगुलपणासाठी ना ग्रीन फॉरेस्ट वगैरे काहीच नाही. केडा इज अ ग्रीन प्लॅनेट यार. त्यावेळेस बायकांना बाधित म्हटलं जायचं. म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की बाधित असायला हा काय रोग नाही आहे, ही शक्ती आहे. हे तुमचं बाईपण आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, जो काही अपमान करायचा आहे ना तो माझा करा, पण बेलसेरे कुटुंबांबद्दल झालेला अपमान मी सहन करणार नाही. बॉस, परिस्थिती कोणतीही असली, त्यावर तुझं काहीही मत असलं, मी आहे तुला समजून घ्यायला. आई, आजकाल ना काहीतरी वेगळंच जाणवतं केदारच्या बाबतीत. म्हणजे याआधी असं कधी वाटलंच नाही. म्हणजे वाटलं असेल कदाचित, पण ते जाणवलं नाही. केदार खूप स्पेशल आहे ग माझ्यासाठी, खूप स्पेशल. त्याने आजपर्यंत माझी सगळी स्वप्न पूर्ण करताना मला सोबत केली आहे, माझी साथ दिली आहे. त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकली आहे. पण आजकाल ना काहीतरी वेगळंच वाटतं. म्हणजे तो माझा मित्र आहे ना ग, खूप जवळचा मित्र. इतके वर्ष आम्ही एकत्र आहोत, एकत्र काम करतोय, एकमेकांना इतकं चांगलं ओळखतो. तो सोबत असला ना की मला खूप छान वाटतं. माझ्या पाठीशी कोणीतरी खंबीरपणे उभं असतं कायम. माझा खूप विश्वास आहे त्याच्यावर. त्याच्याशी मी हवं तेव्हा हवं तसं बोलू शकते, कुठलंच बंधन न ठेवता. कारण तो तर माझा खूप जवळचा मित्र आहे ना. आमचं हे मैत्रीचं नातं इतकं घट्ट असू शकतं ना. पण त्याच्या आयुष्यात दुसरंच कोणीतरी आहे ग, आणि त्याचं तिच्यावर खूप मनापासून प्रेम आहे. आणि मुळात हे सगळे विचार माझ्या मनात आत्ता काय येत आहेत, आणि माझ्या डोक्यात आत्ता मिशनचे विचार यायला हवेत. हा विचार का करतेय? कारण मी आत्ता माझ्या ध्येयाच्या इतक्या जवळ पोचलीय. कुठल्याही क्षणी मी त्या गुलाबला पकडून माझ्या आईवर लागलेले सगळे आरोप खोटे ठरवणार आहे, जे माझ्या आयुष्याचं खरं ध्येय आहे. मग मी त्याच्या इतक्या जवळ पोचलेली असताना मी असं काहीतरी नाही करू शकत. मी भरकटू नाही शकत. कारण मला सगळ्यांना ओरडून सांगायचंय की माझी आई खोटारडी नव्हती, माझ्या आईने लाज घेतलेली नाहीये. माझी आई आत्महत्या करण्यासारखं भेकड काम करू शकत नाही. ज्या माणसांनी तुझ्यावर अविश्वास दाखवलाय ना, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून मला त्यांना सांगायचंय की माझी आई एक प्रामाणिक आणि धाडसी पोलीस ऑफिसर होती, आणि माझी आई काहीही चुकीचं काम करू शकत नाही. मला आत्याला सुद्धा सांगायचंय, प्रकाश काकांच्या मृत्यूला तू जबाबदार नव्हतीस, दुसरंच कोणीतरी जबाबदार होतं. मला बाबांना सांगायचंय, त्यांची वसुधा चुकीची नव्हती. ती कधीच काही चुकीचं करू शकत नाही.
केदार, केदार बद्दल मला जे काही वाटतंय ते, मला आत्ता जे काही वाटतंय ते महत्वाचं नाहीये ते महत्वाचं. तुला न्याय मिळवून देणं हेच महत्वाचं आहे. तीच योग्य गोष्ट आहे. माझ्या मनातले हे सगळे विचार थांबायला हवे, थांबायलाच हवे. सॉरी, माझं लक्षच नव्हतं. तू कधी आलास? नाही, मी आत्ताच आलो. तू आईशी छान गप्पा मारत होतीस, तुझ्या मनातलं सगळं सांगत होतीस, म्हणून तुला डिस्टर्ब नाही केलं. तू काही ऐकलं का? मला सगळं माहिती आहे. काय माहितीये? तुझ्या मनात जे चाललंय ते. काय चालू आहे माझ्या मनात? बैस आ? बैस बैस बैस. पण ज्या गुन्हेगाराला आपण एवढी वर्ष शोधत होतो तो फायनली आता पकडला जाणार आहे, हेच सगळं आईशी बोलत होतीस ना? हो हो, हेच बोलत होते मी. काकूंचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी आहे. मी तर आत्ताच बघितलं. काय? एक गुड न्यूज आहे. रेवाचा फोन आला होता मला आता. तिने उद्या युवराजला भेटायला बोलवलंय. गुड, व्हेरी गुड. रेवा खरंच खूप हुशार आहे. समोरच्याची दुखरी नस कशी पकडायची हे तिला बरोबर कळतं. पण बॉस, मला निशीची काळजी वाटते. तिला हे सगळं सहन होईल? दुसरा कुठला पर्याय पण नाहीये केदार. हेच अपराधीपणाचं ओझं आता देवी आई समोर रिकामं करून आलीये मी. रेवा जे मगाशी म्हणाली ना ते अगदी बरोबर आहे. कर्तव्य की कुटुंब, यात कायम आपल्याला कर्तव्यच निवडावं लागणार आहे. दुसरा पर्यायच नाहीये आपल्याकडे. युवराजला शिक्षा होणार हे तर अटळ आहे, कारण गुलाब सारख्या गुन्हेगाराची साथ देणं हा सुद्धा खूप मोठा गुन्हा आहे. भारतीय न्याय संहितेत NDPS ऍक्ट अंतर्गत कलम 27 अंमली पदार्थांचं सेवन करणं आणि त्याचं वाटप करणं, कलम 20 आणि 21 अंमली पदार्थ बाळगणं आणि त्यांचा पुरवठा करणं, BNS कलम 45 गुन्हेगारांची साथ देणं, BNS कलम 109 अटेम्प्ट टू मर्डर, BNS कलम 137 आणि 140 अपहरण, ही सगळी कलमं त्याच्यावर लागणार आहेत. आणि हे कोर्टात सिद्ध करणं आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे कमीत कमी 10 ते 20 वर्ष युवराजला शिक्षा होणार. आणि फक्त त्यालाच नाही, त्याच्या साथीदारांना सुद्धा शिक्षा व्हायलाच पाहिजे. उद्याच्या प्लॅनमध्ये काहीही कॉम्प्रोमाइज होता कामा नये. येस बॉस.